त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा. ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोकं सत्यं परं धीमहि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमान्य जगदभूषण असे असणारे श्री संत तुकोबराय यांचा असणारा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील संतांची महती वर्णन करणारा अभंग आहे. तसं आज कीर्तन करायचं म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यामधला अभंग दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील असा असावा असं सगळ्यांना वाटतं. महाराजांनी तसाच घ्यावा असं महाराजांनाही वाटतं. पण दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील म्हणजे सखे संत जन भेटतील तेव्हा दसरा दिवाळी होईल असं. पण सखे संत जन कोण हे नाही कळलं तर दसरा दिवाळी होणार नाही, दिवाळा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं बाबा सखे संत कुणाला म्हणावं तर पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी असे कोण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुकोबाराय अहो पवित्र सोहळं असणं बरे चांगले काही अडचण नाही पण खावा काय गावऱ्या त्यांच्याकडे कुठं काय असतं. तुकोबाराय सांगतात नाही नाही बाबा तेच एक धनवित्ते त्यांच्यासारखा धनवान दुसरा कोणी नाही. का तर सांगतात तेची एक धनवित्ते सरती पुरती तीच एक भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते त्यांच्यासारखा भाग्यवान दुसरा नाही आणि त्यांच्यासारखा धनवान दुसरा नाही. कोण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. मग आता आम्ही काय करावं. पण आमची अशी इच्छा आहे तुम्ही मस्त म्हणता की संतांची सेवा करा साधूंची सेवा करा बरोबर आहे पण आम्हाला असं वाटतं तुकोबर आहे की देवाची सेवा करा. मग सांगितलं देवाची सेवा तुम्हाला आवडते ना म्हणजे हो. मग तुकोबराय सांगतात देवा त्यांची केली पावे सेवा. तुकोबराय सांगतात त्यांची सेवा करा देवाला ती प्रसन्न होते. देवाची सेवा त्यांच्या सेवेत होते पण कोणाच्या ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अभंगाचा सरळ अर्थ स्वरायला हरकत नाही. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार सर्वांना माहिती आहे तरीही वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगण्याचं. अचानक ठरलेला कार्यक्रम अचानक काही म्हटल्या प्रवचन नको कीर्तनच करू. मग आम्हाला काय ठीक आहे चालतंय म्हणलं काही अडचण नाही आम्ही येतो. पण आमचं असं झालं आम्हाला राम महाराज म्हणले तिथं माऊली महाराज आलेले. मग मी म्हटलं माऊली महाराज तिथं असताना मी कशाला कीर्तन करू म्हणून मी फेटा नाही आणला. मी म्हटलं तिथं माऊली महाराज असल्यावर आपण कशाला उभा राहायचंय त्यांना उभा करू ते त्यांचं कीर्तन करतील आपण ऐकू. या हिशोबाने मी फेटा घरी ठेवून आलो. फेटा आणला नाही आणि इथं आल्यावर माऊली म्हणले नाही मला इथं थांबता येत नाही थोडीशी साधन आहे म्हणून त्याच्यामुळे मी त्यांना अडवलं नाही. त्यांना म्हणलं असतं काही करा अर्धा तास करा काय होणार नंतर जा. पण ते म्हणजे साधना असल्यामुळे मला त्यांना अडवता आलं नाही म्हणून या फेट्याची अडचण झाली. विठ्ठल पण असं असतं जे होतं ते चांगल्या करता होत असतं. हे आपल्याला एक मन आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फेटा का हुकला कारण
ह्या फेटा तुम्हाला काय सांगावं, ताईंची साडी फेट्या रूपाने मिळणं काय कमी भाग्य आहे का? हा, बऱ्याच माणसांचं असं महाराज साडी तुम्हाला काय सांगावं, साडी अहो आईची साडी 2 कुळाची इज्जत राखते. आईची साडी दोन्ही कुळाची इज्जत राखते, ध्यानात असलं पाहिजे. मुलाची जेव्हा मुलाला मुलगा होतो तेव्हा त्या लेकराला बाळ होते कोणाचे, आणि आईला म्हणजे लेकीला मुलं होतात तेव्हा तिलाही बाळ होते कोणाचे, ठीक नाही का? धोत्राचे असते, शर्टाचे, पॅन्टीचे, कशाचे असतात? अरे आईच्याच पदराचे असणारे काय असतात, बाळवंते असतात. ती आई लहानपणापासून त्याची इज्जत राखते, तेव्हापासून त्याला सुरक्षित ठेवते. बाळवंत काय करतं, लेकराला सुरक्षित ठेवतं. गरमीपासून आणि थंडीपासून त्या लेकराला ते बाळवंत सुरक्षित ठेवतं. ते जन्मल्यापासून तर जोपर्यंत त्या आईच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत त्या लेकराला सुरक्षित ठेवण्याचं कार्य आई करते. एवढी ताकद तिच्या बाळवंत्यामध्ये आहे. आणि अशा आईची साडी माझ्या डोक्याला मिळाली म्हणजे माझं का कमी भाग्य आहे का काय? विठ्ठल अभंगाचा विषय आहे संत. कोणाला म्हणावं, संत कसे असावात असं तुकोबरा अभंगामध्ये वर्णन करतात. पण महत्वाचा विषय असा आहे की तुकोबरायांनी देवांचं वर्णन करावं, संतांचं का केलं. दुसरी गोष्ट, जीवाचं वर्णन करावं, संतांचं का केलं. कारण या जगतामध्ये 3 जीव, 3 असणारे वर्ग प्रामुख्याने आहेत, देव, संत आणि जीव. त्याच्यामध्ये तुकोबरायांनी देवाचं वर्णन नाही केलं, जीवाचं केलं नाही, संतांचंच केलं. का केलं असा प्रश्न आहे. बरं, जीवाचं का केलं नाही तर तुकोबराय त्याचा धिक्कार करतात. का? तुकोबराय सांगतात जीवाचं वर्णन आम्ही करणार नाही, आणि जर केलं तर काय होईल, तर सांगतात आम्हाला नरक प्राप्त होईल, आम्ही जीवाचं वर्णन करणार नाहीत. हे का नाही? निंदात्वा स्तुती देवाची करावी, कीर्ती मानवांची वर्णू नये. कीर्ती मानवांचे आम्ही वर्णन करणार नाहीत, आणि जर केली तर आम्हाला पाप लागल तुकोबराय सांगतात, म्हणून त्यांचं वर्णन करणार. का करणार नाही? असं काय केलंय आम्ही तुकोबराय की आमचं वर्णन तुम्ही करणार नाही? सांगितलं तुमची पात्रता नाही, त्याच्यामुळे तुमचं वर्णन करणार नाही. का? कारण ज्या व्यक्तीचं वर्णन करतो ना आपण, त्या व्यक्तीचं वर्णन केल्याच्या नंतर आपली वाणी एक तर भ्रष्ट होते किंवा पुनीत होते. एक महत्वाचा मुद्दा. कोणी तर काहीतरी होतं, जर एकीकडे जर चढ झाला असेल तर तिथं खड्डा निश्चित झालेला असतो, बाजूला ध्यानात ठेवायचं. कारण वरून काही पडत नसतं. केलेल्या कर्माचं एक तर पुण्य होईल किंवा पाप होईल. कोणताही शब्द करा, श्वास घेतला, डोळा फडफडला, कानाने ऐकलं, मुखाने ऐकलं, काही करा, पायाने चाललं, हाताने टाळी वाजवली, कोणताही कर्म करा, त्या कर्मापासून फलप्राप्ती होणार म्हणजे होणारच. चकारार्थी केले कर्म झाले त्याची भोगा. तुम्ही काहीही कर्म करा त्याचा तुम्हाला भोग मिळणार. मग तो भोग अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. पाप असेल तर दुःख आणि पुण्य असेल तर सुख. मग आपण एखाद्याची स्तुती केल्याच्या नंतर ते कर्म आहे, ती स्तुती केल्याच्या नंतर एक तर पुण्य प्राप्त होईल किंवा पाप प्राप्त होईल. जर पुण्य त्या पुण्यात्मक जीवाचा, पुण्यात्मक व्यक्तीचा जर स्तुती झाली तर वाणी पुनीत होईल आणि पुण्य प्राप्त होईल, पुढे सुखाची वृद्धी होईल. आणि जर त्या स्तुतीनुसार जर पाप झालं तर दुःख पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मग जीवाची स्तुती जर केली तर तुकोबराय सांगतात पुण्य लागणार नाही, निश्चितच आम्हाला पापाचे वाटेकरी व्हावं लागेल. का?
जी कशी आहे, अधम आहे, अधम आहे. काही लोक महाराज अशा गप्पा मारतात. आणि लोकांचा एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रवचन ऐकताना झोपणार, कीर्तन ऐकताना झोपणार, भजनात झोपणार. काकड्यात लोक झोपतात, काकड्यात, बरं का, कीर्तनात झोपतात यात नवल नाही, काकड्यात लोक झोपतात. आणि रातभर तमाशात जागतात, रातभर जागतात, काहीच वेळ नाही. पुण्य का पाप हेही कळत नाही आपल्याला. कुठे जागावं आणि कुठे झोपावं हेही आपल्याला ज्ञान आणखी प्राप्त झालेलं नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, म्हणून तुमची स्तुती आम्ही करणार नाही, कारण तुम्ही काय खाता हेच तुम्हाला कळत नाही. फक्त पोट भरता, पण पोट भरत असताना आपल्या शरीराला काय अनुकूल आहे हेही जर कळत नसेल आणि लोकांनी वाढलं म्हणून किती हानीत असेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. अरे तुला खाणू घालणारा फुकटचा आहे, पण तुझं पोट फुकटचं नाही ना. तुला मिळेल ते जर तू पोटात टाकीत राहशील तर तुला एक दिवस डबा शोधायला सुद्धा वेळ भेटायचा नाही, डबा सापडायची सुद्धा गरज नाही. जाग्यावर सारे कार्यक्रम होतील ह्याचं ध्यानात ठेव. तुम्ही म्हणताल आता ना, ते आताच नाही, ते तवाच सांगतो मी, पुढचं तुम्हाला डबा नाही, काहीच नाही. मग तुम्ही जाग्यावर सगळ्या गोष्टी करत राहणार आणि मग तुम्हाला कोणी नाही पाहणार. आणि मग आमच्यासारखे तिथं आल्याच्या नंतर तुम्ही म्हणणार, महाराज काय पाप केलं आम्ही. मग त्यांना म्हणायचं, निस्त्या गप्पा मारल्यास, कीर्तनात झोपला, काकड्यात झोपला, हरिपाठात झोपला आणि निस्त्या मोकार गप्पा केल्या. म्हणून का व्यर्थ वाणी व्यर्थ गेली, व्यर्थ गेली. म्हणून मानवाची स्तुती करू नाही. तुमच्याकडे हात केलं, तुमचं इकडे सांग. मानवांची स्तुती करू नाही, जीवाची स्तुती करू नाही. कोणता अनेकाची स्तुती, आम्हा ब्रह्म हत्या. आणि आम्ही 2 तास गप्पात जर मारल्या भाऊन दादा करून तर किती ब्रह्महत्याचं पातक लागेल. कारण आपलाच कीर्तन नाही, हे चिंतन नाही, त्याच्यामुळे काही अडचणच नाही. आणि ताईने सांगितलंय, रात आपलीच. कारण सकाळी भजन करूच तर आपलं काही नाही हो, बसलेल्यांना काही टेन्शन नाही. तुम्हाला फक्त बसून राहायचंय, आम्हाला बोलत राहायचंय. रातभरच आपला प्रश्न आहे, चिंता करायची नाही. कीर्तन कधी सुटेल याचा विचार करायचा नाही, कारण सुटणारच नाही. जीवाची स्तुती का करू नये, तर जीव अधिकारी नाही स्तुतीच्या. का करू नये, तर जीवाची स्तुती केल्याच्या नंतर जीवाचा असणारा उन्नती होत नाही, तर अधोगती होते. जीवाची स्तुती का करू नये, तर जीवाची स्तुती केल्याच्या नंतर जीवाची उन्नती कधीच होत नाही, अधोगती होते. पहा, आमच्यासारखा एखादा साधा भोळा असणारा, नवीन साधक असणारा शिकाऊ असेल आणि तो एखादा कीर्तन करत असेल आणि त्या कीर्तनकाराची जर स्तुती केली तुम्ही, आमच्यासारख्याने एखादं कीर्तन केलं, सर्वसामान्याने येऊन त्यामुळे महाराज कायच कीर्तन तुम्ही केलं, काय सुंदर केलं, अहो काय तुमचं बोलणं, काय तुम्ही, सुटलं पुस्तक, सुटला ग्रंथ, अभ्यासच खतम झाला त्या महाराजाचा. कीर्तनात सुरुवातीला स्तुती झाली की तो व्यक्ती अभ्यास करत नाही, त्याची उन्नती जी व्हायची होत नाही, अधोगतीला येतो. मग पाठांतरावरची कीर्तन चालू झाली. म्हणून स्तुती काय आहे, जीवाला
अधोगतीला नेते. म्हणून जीवाची स्तुती करू नये, ही जीवालाही घातक आहे आणि करणारालाही घातक आहे. मग म्हणले ज्या जीवाला सोडून द्या, जीवाला सोडून द्या, देवाची स्तुती करा ना, देवाची स्तुती करा ना. सांगितलं देवाची स्तुती करणं सोपं आहे. देवाची स्तुती करणं कसं आहे? सोपं आहे. कारण देव जसा आहे तसाच आहे. देवात काही बदल आहे का? बरं, देव काय खोटेपणा करतो का? काही खोटेपण आहे का? देवामध्ये काय आहे? तो जसा आहे तसा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी त्याची स्तुती काय? ही गायली म्हणजे बरोबरच आहे स्तुती. त्याला ओळखायची गरज आहे का तुम्हाला? हा, ओळखायचं नंतर तो दुसरा विषय आला. पण तुम्हाला आता सगुण रूपाने ओळखायचं असेल तर स्तुती काय करणार आहे तुम्ही? हीच करणार. त्याला प्रसन्न करता येतं. पण मग स्तुती देवाची केल्यावर काय होतं? जास्त परिश्रम घेण्याची वेळ कधी येते? जेव्हा जास्त फलप्राप्ती लागते. सरळ फळ जर आपल्याच्या परिश्रम होत असेल तर लक्षात घ्यायचं ते सोपं होतं, त्याच्यातून जास्त प्राप्त होणार नाही. मग खरी स्तुती जर करायची असेल ना तर कोणाची करावी लागते? संतांची. का? देवाची का नाही? देवाची केली तर 1 पट पुण्य आहे, संतांची केली तर 1000 पट पुण्य आहे. का? संतांची स्तुती केली तर देवाची त्याच्यामध्ये असणारी येते आणि त्याच्या सहित सर्व महात्म्यांची, साधू संतांची संतांमध्ये असणारी मिलित त्यांची असणारी स्तुती होते. संत कसे आहेत? तर संत हे विश्वव्यापक आहेत. देव कसा आहे? तर देव हा विश्वव्यापक असून संकुचित आहे. देव कसा आहे? जरी तो विश्वव्यापक असला तरी तो आम्हाला कळाला नाही, म्हणून त्याची स्तुती आपल्याच्याने तेवढी होत नाही. मग कशी होते? तो असणारा जेवढा परिच्छेदक आहे तेवढाच तो असणारा आपल्याला दिसतो आणि म्हणून आपण तेवढीच स्तुती त्याची करतो. आपल्याला तो पूर्ण भरलेला आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण तेवढीच स्तुती त्याची करू शकत नाही. मग कुणाची करा? सरळ संतांची स्तुती करा. आणि संतांची स्तुती केली की तुम्हाला पूर्ण ब्रह्मांड व्यापक भगवंताच्या स्तुतीचं सुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि संतांच्याही स्तुतीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय संतांच्याच असणाऱ्या स्तुतीविषयी, संतांच्याच कार्याविषयी, संतांविषयी अभंगामध्ये बोलतात. मग तुम्ही असं म्हणाल मग संतांची स्तुती तुकोबारायांनी का निवडली? देवाची आम्हाला शिकवायला पाहिजे होते. कारण जर संतांनी संतांची स्तुती नाही केली तर आम्हाला संतांचा महिमा कळणार नाही. संतांचा महिमा संतांनी का करावा? तर संतांचा महिमा संतांनी जर नाही केला तर आपल्याला संतांचा महिमा कळणार नाही. मग दुसरं कोणी करीणार आहे? दुर्लभ ही गती आणि काशी, दुसऱ्याला करता येणार नाही. का? संतांचा महिमा संतची जाणती. तुम्ही महाराज असं काय संतांमध्ये? अहो काय कवी, काय कविता करतात, अशा कविता करतात आणि महाराज लोक ती कविता कीर्तनात म्हणले की लोक ढसा रडतात. हा, तुम्ही म्हणता करता येणार नाही. तर तुकोबाराय सांगतात बहुत दड जरी झाली शादिकाचे काम नाही.
इथे इथं दुसऱ्याने वर्णन करून चालणार नाही, त्याला करताच येणार नाही. म्हणून संतांचं वर्णन फक्त संत करू शकतात. म्हणून तुकोबरांचे उपकार आहेत, त्यांनी आम्हाला संतांचं वर्णन करून ठेवलं, म्हणून तरी संत कळतील आम्हाला. म्हणून तुकोबरांनी संतांचं वर्णन केलं. एक दुसरी गोष्ट, खुद्द स्वतः तुकोबर आहे संत आहे, म्हणून त्यांना संतांचं वर्णन करता आलं. एक आणि तुकोबर आहे, दुसरं कुणाचंच वर्णन करू शकत नाही. त्यांनी जर वर्णन केलं तर फक्त संतांचंच करतील, हे दोन. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांचंच वर्णन केलेलं आहे, हे असणार आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात महाराज. असे संत की त्या ज्यामुळे आपल्या असणाऱ्या जीवनाचा उद्धार होईल, असे संत. मग तुकोबारायांनी सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता की संतांचा महिमा दुसऱ्याला कुणाला वर्णन करता येणार नाही, आम्ही दुसऱ्याचं कुणाचं वर्णन संतांशिवाय करणार नाही. बरोबर आहे. मग आम्हाला सांगा की संतांचा महिमा अन्य जीवाला कळत नाही, भले भले देवाला कळत नाही, देवाला सुद्धा संतांचं वर्णन करता आलं नाही आलं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी येते, ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखामध्ये ओवी घातलेली आहे की ज्ञानोबाराय सांगतात की संत जे का माझी रुपडी, त्याच्या आधीच चरण विठ्ठल आणि स्वतः अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुन ऐक, संत कसे असतात. आणि त्या वहीमध्ये संतांचं वर्णन भगवंताने एकाच तुकड्यात केलं. जे वहीमध्ये 4 तुकडे असतात ना, त्याच्यातल्या एका वही तुकड्यामध्ये भगवंताने सांगितलं की संत चोखडी असा काहीतरी शब्द आहे बघा, काहीतरी आठवेल ते. म्हणून मी सांगतो, तुका ज्ञानोबा सांगतात की भगवंताच्या मुखातून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की ते संत कसे आहेत, ती माझी रुपडी, माझी रुपडी, माझ्यासारखे आहे. वर्णन कुणाचं चाललं होतं? संतांचं. केलं कुणाचं? स्वतःच. म्हणजे सांगायला गेले संतांचं वर्णन आणि करून बसले कुणाचं वर्णन? स्वतःचं वर्णन करून बसले महाराज. म्हणजे कोण? देव. देव संतांचं वर्णन करायला बसला आणि 2% संतांविषयी बोलला, 98% स्वतःविषयी सांगत बसला. संत कसे? तर माझ्यासारखे, माझ्यासारखे, माझ्यासारखे. त्यांचं सांगणार ते मलाच जुळलं नाही, कारण त्यांच्यात माझ्यात काही भेदच दिसना. नेमके ते कसे आहेत? ते देवासारखे. ते देवाला कळलं नाही, म्हणून संतांना सांगावं लागलं. अरे त्याच्या हातात नाही, आमच्या हातात आहे. कसं सांगतो? म्हणून तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलं. सांगितलं एवढं श्रेष्ठ संत आहेत, मग नेमकं तुम्हाला त्यांचं सगळे गुण माहिती आहे, सगळे त्यांचे असणारे काय त्यांचा पत्ता असेल, नंबर असेल, त्यांचा व्हॉट्सअप, फेसबुक काय असेल, सगळं तुमच्याकडे, तुम्हाला सगळे माहिती आहे. पण आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी त्यांना कसं ओळखायचं, कसं ओळखावं म्हणले, सोपं ते. कसं काय एवढं सोपं कसं आहे? मग सांगितलं ते कसं ओळखायचे, ते अभंगाचं पहिलं चरण.
तीच भूमंडळी. संत कसे ओळखायचे? कारण ते एकच आहेत. असे लय असले का मग मेळ खात नाही. पण ते सांगतात एक तीच भूमंडळी. ह्या भूमंडळामध्ये पवित्र आणि सोहळ हे दोन्ही मिळून कुणापाशी आहे? फक्त संतांपाशीच आहे. असं जिथं आहे त्यांना संत म्हणा. आणि याच्यात जर एखादं कमी असलं तर संत म्हणू. लय लोक पवित्र असतात पण सोहळे नसतात. लय लोक पवित्र, पाणी पित नाही, कुठे खात नाही, आम्ही घरात येत नाही, आम्ही अंगणात बसतो, मी मस्त उन्हात बसत जा, इकडे येत जाऊ नको, ताण आम्हाला. ही कशी आहे? ही पवित्र आहे. लय लोक आहेत महाराज, बसा ना, मी आसनावर बसत नाही, पण मग गोधडीत बस. तुला आसन टाकलं नाही, बसत नाही, आमचं आसन वेगळं असतं. बुवा बाहेर पाणी प्या, आमचं आम्ही सोबत असतं. बुवा ताई आजारामुळे वेगळं. काही लोक पाणी पित नाहीत, काही लोक कुठे जेवत नाहीत, कोणाच्या आसनावर बसत नाहीत, त्यांचं सगळं वेगळं असतं. ती कशी आहे? ती पवित्र आहे पण सोहळी नाहीये. तुम्ही म्हणाला सोहळी कशी? सोवळी म्हणजे कशी? तर सोवळी त्यांना म्हणतात जे आतून स्वच्छ झाले. पवित्र त्यांना म्हणा जे बाहेरून स्वच्छ झाले. जे बाहेरूनच निर्मळ असते ना, आत घाण आहे का? आणखी भेद गेला नाही. तुम्ही कशाने सोवळी? भेद गेला का? भेद नाही गेला म्हणजे सोवळापणा नाही आला. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. काही गोष्टी, पाणी आहे ना, आपलं पाणी काही पाणी पवित्र आहे, काही पाणी असणार सोहळ आहे. म्हणजे काही पाणी असणार स्वच्छ आहे, स्वच्छला पवित्र म्हणा. आणि जे काही एकदम असणार पवित्र वेगळं, सोहळ वेगळं. पवित्र म्हणजे स्वच्छ आणि सोहळ म्हणजे ओरिजिनल, त्याच्यामध्ये असणारे चांगले गुण असणारे. म्हणजे काही कसं आहे? पवित्र आहे, काही असणारे सोहळ आहे, आणि काही गोष्टी पवित्रही नाहीयेत आणि सोहळही नाहीयेत. पाणी ना, पाणी एक पाणी असते ते पवित्रही नाही सोहळही नाही. एक पाणी असते ते पवित्र आहे आणि एक पाणी असते ते सोहळ आहे. असं आहे. कुठं आलं? बिस्लरीचं पाणी पवित्र आहे. बिस्लरीचं पाणी कसं आहे? पवित्र आहे ना, पण सोहळ आहे का? बिस्लरीचं पाणी कसं आहे? पवित्र आहे पण सोहळ आहे का? नाही. चंद्रभागेला गेल्याच्या नंतर पाणी कसं आहे? सोहळ आहे पण पवित्र आहे का? कारण तिथंच बोर्ड लावलेला आहे, हे पाणी फक्त आंघोळीसाठी वापरावं, पिण्यास योग्य. पिऊ शकतात का? आंघोळ करू शकतो. कारण काय रे? सोहळे. त्या ज्या पाप घालवण्याची शक्ती आहे पण आजार वाढवण्याची का? मग ते तिची दोष नाहीये, आपला दोष आहे त्याच्यामध्ये, आपण आणून घातलेली घाण आहे, हे का नाही? म्हणजे ते पाणी कसं आहे? सोहळ आहे पण ते पाणी कसं आहे? पवित्र नाही. बिस्लरीचं पाणी पवित्र आहे पण सोहळ आहे का? नाही. आणि सामान्य आपल्या नदीचं पाणी आहे, पवित्र नाही, सोहळ नाही, ते कोणत्याच लायकीचं नाही. मग सोहळ आणि पवित्र पाणी कुठं आलं? एखाद्या वारकऱ्याच्या घरचं पाणी पवित्रही आहे आणि ते सोहळही आहे. त्या घरी पाणी प्या, कोणताच दोष नाही. विठ्ठल. संत कसे आहेत? संत पवित्र आहेत आणि संत सोहळे आहेत. पवित्र आणि सोहळा याचा संगम म्हणजे संत आहेत. असे संत आहेत. या संतांना पवित्रच का म्हटलं, सोहळच का म्हटलं? बरं, एक शब्द वापरला, हीच का? कारण एक शब्द वापरला कारण तेच आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण जगामध्ये काही गोष्टी असणाऱ्या ह्या नाश पावणारे आहेत आणि काही गोष्टी असणाऱ्या अविनाशी आहेत. त्याच्यामध्ये संत आहेत आणि जीव हे अविनाशी नाहीत, हे नाश पावणारे. म्हणजे तुम्हाला शरीराचा विषय जर घेतला तर संतांचं शरीर संपतं, जीवाचंही शरीर संपतं. मग तुम्ही कसं काय म्हणता अविनाशी? ऐका, त्यांच्यामधला जो मोठेपणा आहे संतांचा,